ॐ नमस्कार. सकल संत विचार मंच कोथरूड यांच्या विद्यमाने आणि पिताश्री परिवार प्रतिष्ठान पुणे 6 यांच्या सहकार्याने आयोजित गुरुवारीय व्याख्यानमालेत आज आचार्य व त्यांचे तत्वज्ञान या विषयांतर्गत टेंबेस्वामी महाराजांचे तत्वज्ञान हे पुष्प आपण आज गुंफणार आहोत, याचा मला आनंद होत आहे. प्रथमतः या समूहाचे आभार मानते. आदरणीय प्राचार्य दातार सर, आदरणीय संध्याताई, त्यांचे सहकारी आणि सुविद्य अभ्यासू श्रोतृवर्ग यांना मनपूर्वक सादर वंदन. गुरुवारीय व्याख्यानमालेत दिनांक 2 जून 2022 मध्ये आपण परमहंस परिव्राजकाचार्य टेंबेस्वामी महाराज यांच्या चरित्राचे अवलोकन केले आहे. त्यांचा जीवनपट, अध्यात्मबोध, शिकवण आणि वर्तमान कालातील प्रस्तुतता आपण विचारात घेतली होती. तथापि त्यांच्या तत्वज्ञानाला त्यावेळेला फक्त ओझरता स्पर्श केला गेला आणि बोध या दृष्टीने, शिकवण या दृष्टीने चरित्रावलोकन झाले होते. तस्मात आज आपण त्यांच्या तत्वज्ञानाचा विस्ताराने विचार करूयात. त्याचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या मांडणीत ज्ञान, योग व भक्ती यांचा त्रिवेणी संगम आहे. या संगमात सुस्नात होण्याचा प्रयत्न आपण करूयात. परमहंस परिव्राजकाचार्य टेंबेस्वामी महाराज, आता आपण फक्त स्वामी महाराज असा उल्लेख करूया. यांचा काळ इसवी सन 1854 ते 1914 असा आहे. श्रावण वद्य शके 1776 ते आषाढ शुद्ध 1 शके 1836 असा 60 वर्षाचा त्यांचा काळ आहे. श्रुती स्मृती पुराणोक्त वैदिक धर्मानुसार ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ, संन्यास या 4ही आश्रमात त्यांनी काटेकोरपणाने आचरण केलं होतं आणि त्यामध्ये दत्त उपासना करत असत आणि त्याचा प्रचार आणि प्रसार करत असत. त्यांनी संस्कृत आणि प्राकृत भाषेमध्ये प्रचंड ग्रंथरचना केली आहे. मागच्या वेळी आपण त्याची सूची पाहिली होती. भजने, पदे, आख्यानं आहेत आणि श्रीमद आद्य शंकराचार्यांशी तुलना होईल एवढी त्यांची ग्रंथरचना आहे. दत्तपुराण, दत्त महात्म्य, द्विसहस्री गुरुचरित्र, त्रिशती काव्य, लहरी काव्य, नर्मदा नदी आणि कृष्णा नदी यावर, चंपू काव्य, शिक्षात्रयम, माघ महात्म्य, पंचमहादेवतांची आणि इतर स्तोत्रे, षटपंचाशिकासारखं वेदांत स्तोत्र, लघु वासुदेव मननसार इत्यादी वेदांत ग्रंथ आहेत. संवादात्मक रचना आहेत. संकटनाशक स्तोत्र आहे. त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे अलंकार रचना कौशल्य. गोमूत्रिका, मुरजबंध, एकाक्षरी श्लोक असं त्यांनी रचलं आहे. ग्रंथरचनेमध्ये विशिष्ट पद्धतीने श्रीमद भगवद्गीतेचा 15वा अध्याय, ईशावास्य उपनिषद, ओंकार, शांती मंत्र गुंफणे आणि इतर मंत्र गुंफणे अशी प्रकांड विद्वत्ता त्यांची होती. त्यांच्या तत्वज्ञानात साधना मार्ग अर्थात स्वधर्माचरण, योग साधना, ज्ञान, ज्ञानामध्ये महावाक्य चिंतन आणि भक्ती हे महत्त्वाचे घटक आहेत. आपण एक एक पैलू त्यांचा पाहूयात. स्वधर्माचरणामध्ये श्रीमद भगवद्गीतेप्रमाणे वर्णाश्रम धर्मानुसार कर्म करणे आणि भक्तिपूर्वक ती दत्तात्रेय चरणी अर्पण करणे असं त्यांनी सांगितलं आहे. तसं आचरणही त्यांनी केलं आहे. स्वधर्माचरण काय आहे? भगवद्गीतेबद्दल आपण सगळे ज्ञानी श्रोते आहात. आपल्याला ते माहिती आहे, त्यामुळे मी त्याचं फार वर्णन करत नाही. आपण पाहूया योग साधना, ज्ञान म्हणजे महावाक्य चिंतन आणि भक्ती याचं वैशिष्ट्य त्यांच्या तत्वज्ञानाचं आपण पाहणार आहोत. जरी तत्वज्ञान वेदांताप्रमाणे असलं किंवा पतंजली योगसूत्र म्हणा, सांख्य म्हणा, न्याय, वैशेषिक याच्यामधल्यासारखं असलं तरी मांडणी आणि वैशिष्ट्यपूर्ण अशी असते आणि त्यामध्ये
भक्ती ही जास्त प्रमाणामध्ये त्यांनी घेतलेली आहे. ती कशी आहे ते आपण आता पाहूयात. प्रथम आपण योग साधना बघूया. दत्तपुराणामध्ये अष्टांग योग सांगितलाय. पहिल्या अष्टकाच्या 8व्या अध्यायामध्ये 5 प्रकारच्या धारणा आणि 5 प्रकारचे प्रत्याहार सांगितले आहेत. आपल्याला अष्टांग योग माहिती आहे. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. त्यामधले धारणेबद्दल फारसा परिचय नसतो. आपल्याला शब्द माहिती आहेत आणि धारणा कुठे करावी, कशी करावी याबद्दल मात्र खूप डिटेल आपल्याला माहिती नसतं. पण ते गोरक्षनाथांनी हठयोगामध्ये किंवा अन्य ग्रंथांच्या मध्ये त्याचं संपूर्ण विवेचन येतं. जे सूतसंहितेसारखा ग्रंथ वगैरे आहे त्यामध्ये येतात. पण इथे स्वामी महाराजांनी ज्या 5 धारणा सांगितल्या आहेत त्या अगदी वेगळ्या आहेत. हृत प्राणधारणा, जे हृदयामध्ये प्राण असण्याची धारणा. हृत धी धारणा, हृदयामध्ये बुद्धीची धारणा. अध्यात्म धारणा म्हणजे अहम ब्रह्मास्मी आहोत अशी. तन्मूर्ती धारणा म्हणजे दत्तात्रेयांची किंवा आपल्या इष्टदेवतेची मूर्ती आपल्या हृदयामध्ये आहे यावर धारणा करणे. हृद आकाश धारणा, आकाश तत्वाची धारणा आपल्या हृदयामध्ये करणे. यामध्ये आपण उपनिषदामधली दहर विद्या जी सांगितलेली आहे त्याची आपल्याला इथे आठवण येते. दहरम पुंडरीकम असं उपनिषदामध्ये म्हटलेलं आहे. ह्या 5 धारणा आहेत. 5 प्रत्याहार म्हणजे काय सांगितले आहेत. आपल्याला साधारण एवढंच माहिती असतं की इंद्रियांना इंद्रियांच्या विषयापासून दूर करणे, लांब ठेवणे, त्यांच्यावर संयमन करणे हा म्हणजे प्रत्याहार. पण इथं त्यांनी 5 प्रकारचे प्रत्याहार सांगितले आहेत. एक आहे इंद्रियांचं दमन, की जे आपल्याला माहिती आहे की त्यांच्या विषयापासून त्यांना दूर सारून त्यांना एके ठिकाणी एकाग्र करणे मन. ज्ञानेश्वरीमध्ये आपल्याला या गोष्टी माहिती आहेत. दुसरी आहे आत्म अन्वय दृष्टी. आत्म अन्वय दृष्टी म्हणजे आत्म्यासंबंधी स्वतःच आत्मस्वरूप आहे या संबंधी जी धारणा करायची आहे ती. त्यामध्ये आपण अन्वय व्यतिरेक याच्याप्रमाणे करू शकतो. अन्वय व्यतिरेकाबद्दल आपल्याला चतुश्लोकी भागवतामध्ये नाथांनी खूप चांगलं वर्णन करून सांगितलेलं आहे. तिसरी आहे ती कर्मफल त्याग, याला त्यांनी धारणा असं म्हटलेलं आहे. नंतर प्राण संयमन, प्राणायाम आहे त्याच्यामध्ये. आणि स्थिती, हृत स्थिती म्हणजे आपल्या हृदयामध्ये स्थित राहणे. आता हे जे हृदय आहे हे आध्यात्मिक दृष्टीने त्याच्याकडे पाहायचं आहे, ज्यामध्ये आपली आत्मज्योत स्थिर असते. म्हणजे अनाटॉमिकल हार्ट असतं ते नव्हे. याच्यामध्ये त्यांचा एक ग्रंथ आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी म्हणजे दत्तपुराण हा जो ग्रंथ आहे तो आणि योग रहस्य यामध्ये हा योग आलेला आहे. हठयोगामध्ये त्याच्यामध्ये आपण अष्टांग योग जरी पाहत असलो तरी स्वामी महाराजांनी हठयोग त्यामध्ये अनुस्यूत केला आहे. दत्तपुराणामध्ये शांडिल्य अथर्व संवाद आहे, त्यामध्येही योग साधना येते. दत्तपुराणात सुद्धा ही काही आसनं वगैरे सांगितलेले आहेत, प्राणायाम सांगितलेला आहे. यामध्ये स्वस्तिकासन, गोमुखासन, वीरासन, पद्मासन, सिंहासन, सिद्धासन, मयुरासन, भद्रासन आणि शवासन एवढ्या आसनांची माहिती त्यामध्ये येते. आपल्याला स्थिर सुखम आसनम हे सूत्र पतंजलींचं माहिती आहे. ही बाकीची जी आसनं आहेत ती आपल्याला हठयोगामध्ये मिळतात. शरीरामधल्या 1400 नाड्यामधल्या प्रमुख नाड्यांचा उल्लेख तिथं आहे. एक वेगळा विषय येतो इथे की जो आपल्याला योगशास्त्रामध्ये सहसा सापडत नाही, तो म्हणजे अग्नीचं विवेचन. कसं आहे, त्यांनी जे गुरूंबद्दलची व्याख्या केली आहे त्यामध्ये सुद्धा र मध्ये अग्निबीज आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. तेव्हा अग्नीचं जे तत्व आहे ते तत्व प्रधान आहे. अग्नी आणि सोम असं आपल्या उपनिषदामध्ये सांगितलेलं आहे. त्यामधलं हे अग्नीचं विवेचन शरीरामध्ये तो कुठे आहे ते त्यांनी सांगितलेलं आहे. ते म्हणतात की मनुष्याच्या नाभीमध्ये अग्नीचं स्थान आहे आणि त्याच्यावरती आपल्याला नियंत्रण करायचं आहे.
प्राण आणि चित्त एकमेकांबरोबर कार्य करतात असं ते म्हणतात. म्हणजे प्राण जसे चालतात तसं मनाची आंदोलनं पण होत असतात. एक थांबला तर दुसरा थांबतो. म्हणजे मन शांत केलं तर प्राण शांत होतात, प्राण शांत केलं तर मन शांत होतं. म्हणजे आपल्याकडे साधं दैनंदिन जीवनामधलं बघायचं तर राग आला तर 10कडे मोजा असं जे सांगितलेलं असतं ते संयमनासाठी. मनाचा संयम झाला की प्राणाचा संयम होतो, किंवा प्राणाचा संयम केला की मनाचा संयम होतो. पथ्यकारक अन्न त्याने ते आहारावरती त्यांचा खूप भर आहे. गीतेमध्ये पण म्हटलं ना, युक्ताहार विहार, तसं त्यांनी पथ्यकारक अन्न सांगितलेलं आहे. दत्तपुराणामध्ये त्यांनी एवढं पण सांगितलंय की जर योग योग करताना किंवा प्राणायाम करताना जर काही चुकलं, काही त्याच्यामध्ये रोग उत्पन्न झाला, उदाहरणार्थ बधिरत्व आलं किंवा आणखीन श्वासाला काहीतरी त्रास व्हायला लागला, तर त्यांनी एक यवागू नावाचं अन्न त्या ठिकाणी कसं तयार करायचं ते पण सांगितलेलं आहे. तर हे पथ्यकारक अन्न सांगितलंय. नंतर प्राणायाम, महामुद्रा, महाबंध आणि महावेध हे पण त्यांनी या योगामध्ये घेतलेला आहे. त्यांचा जो योग रहस्य नावाचा ग्रंथ आहे ते द्विसहस्री ग्रंथाचं एक परिशिष्ट आहे, याला स्फुट प्रकरण असं म्हटलंय. त्यानुसार अष्टांग योग दत्तभक्तीमध्ये अनुस्यूत आहे. 42 श्लोकांचं हे स्फुट प्रकरण आहे. भक्तियुक्त कर्माने चित्तशुद्धी होते, चित्तशुद्धीतून ज्ञान होतं आणि ज्ञानाने मोक्ष मिळतो, अशी ही शृंखला आहे. या तिहींचा अंतर्भाव योगामध्ये केलाय त्यांनी, हे वैशिष्ट्य आहे. प्राण आणि मन यांचा लय यामध्ये महत्वाचा आहे. ते असं म्हणतात, यम नियम आसन प्राणायाम ही बहिरंग साधने आहेत. याने काय होतं, चित्तशुद्धी होते. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की जी सहसा योगशास्त्रामध्ये आपल्याला आढळत नाही, ते म्हणजे नीती आणि धर्मानुकूल सद्गुण यांची जोपासना होते. म्हणजे हे जे 4 बहिरंग साधनं आहेत ती केल्यानंतर मनुष्याचा कल नीतियुक्त आचरणाकडे जातो. धर्मानुकूल सद्गुण असतात ते त्याच्या अंगी येतात. यानंतर पुढच्या 3 पायऱ्या येतात. कुंडलिनी जागृती होते. हा त्यांनी महायोग असं याला म्हटलेलं आहे. पातंजली योग आणि हठयोग असा यांचा हा संगम त्यांनी या ठिकाणी केलेला आहे. हा मिश्र योग आहे. आणि ते असं म्हणतात की नुसत्या ज्ञानाने काम होत नाही, तर ज्ञानाबरोबर मनोनाश किंवा वासनाक्षय झाला पाहिजे. त्याच्याबद्दल ते म्हणतात की मनोनाश किंवा मनोभंग कसा करायचा, वासनाक्षय कसा करायचा, याचे पण त्यांनी अगदी सविस्तर वर्णन केलं आहे. ज्ञानेश्वर माऊलींची एक ओवी इथे आठवते. ते म्हणतात, मनाचा पटू फाटे मग तेथे काय ओरी. म्हणजे मनाच्या पडद्यावरती हे जे संसाराचं चित्र उमटलेलं असतं, तर तो पडदा जर फाटला असेल तर त्या ठिकाणी हे संसाराचं चित्र उमटणार नाही. योग वासिष्ठाचे पण या ठिकाणी आठवण येते. त्याच्यामधलं जे तत्वज्ञान आहे त्यामध्ये सुद्धा सगळं त्यांचं जास्त भर आहे तो चित्तावर आहे. चित्त संभ्रम आणि चित्तामध्ये उमटणारा हा सगळा संसार, याच्याबद्दल माहिती त्यामध्ये सांगितलेली आहे. त्यामुळे हा जो शांडिल्य अथर्व संवाद आहे त्याच्यामधले जो काही योग आहे त्याची बरीचशी तुलना आपल्याला संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचे काही अभंगामध्ये आपल्याला मिळते. आणि त्याविषयी जो मी आणि शोभाताईंनी तुका वैकुंठासी गेला या नावाचं जे पुस्तक लिहिलं आहे त्यामध्ये आम्ही याची तुलना केलेली आहे. आणि बरेचसे तुकाराम महाराजांचे अभंग आम्हाला या शांडिल्य अथर्व संवादातल्या योगानुसार आम्हाला त्यामध्ये शोधून मिळाले, म्हणजे जे संशोधन आहे त्यामध्ये मिळालेले आहेत. आता आपण ज्ञानयोग बघूया. ज्ञानयोग हा आपल्याला जरा विस्ताराने पाहावा लागणार आहे. दत्त महात्म्यामध्ये वेदधर्म आणि दीपक या गुरु शिष्यांचा संभाषण आहे. त्या संभाषणाच्या ओघामध्ये अनेक आख्यान आली आहेत. या आख्यानाद्वारा स्वामी महाराजांनी दत्त संप्रदायाचं तत्वज्ञान मांडलंय. अद्वैत तत्वज्ञान त्यांनी स्वीकारले. तरी सुद्धा इतरही अनेक मतप्रणालींचे विवेचन त्यांनी केलं आहे. उदाहरणार्थ
ईश्वराचा अभाव, ईश्वराचे सर्वज्ञत्व, प्रकृती प्रधानता, परिणामवाद, पदार्थवाद, क्रियार्थत्व, देहात्मवाद, हे सगळं त्यांनी त्यामध्ये अ, घेतलेलं आहे. आणि त्याच्यामुळे प्रमाणे त्यांचं तत्त्वज्ञान काय आहे ते पाहून त्यांनी मग वेदांत तत्त्वज्ञान मांडलेलं आहे. स्वामी महाराज गुरुशरणतेला महत्त्व देतात. ते म्हणतात की हे वेगवेगळ्या विचार प्रणालींच्या वादविवादातून संपूर्ण ज्ञान होत नाही. वादविवाद घालण्यापुरते तरी हे आहेतच. म्हणजे कोणाचं एकाचं एकाला पटतं, न पटतं, पूर्व पक्ष उत्तर पक्ष असे विवाद त्यामध्ये होत असतात. पण नुसत्या वादविवादातून ज्ञान नाही होणार. खरं ज्ञान कशाने होतं? तर गुरुवचन श्रवण आणि त्यांनी करायला सांगितलेली साधना, याने खरं ज्ञान होतं. दत्त महात्म्यामध्ये ज्ञान आणि साधना दोन्ही पण दिलेलं आहे. आणि ज्ञानयोगाच्या दृष्टीने 11, 12, 13 हे 3 अध्याय अतिशय महत्त्वाचे वाटतात. वेदधर्मा दीपकाला विष्णुदत्त या भक्ताचे आख्यान सांगतात. विष्णुदत्त एका जडमूढवत मुलाशी संवाद साधतात. तो मुलगा तसा दाखवत असतो, त्यामुळे त्याचे वडील चिंतेत असतात आणि ते त्याला विष्णुदत्ताकडे घेऊन येतात. पण तो मुलगा खरा ज्ञानी असतो. त्याला ते ओळखतात की हा मुलगा ज्ञानी आहे, जडमूढ नाही, फक्त तो तसा दाखवतोय. मग ते त्याला मुक्तानेही योग्य आचरण करणे कसं महत्वाचं आहे ते पटवून देतात. हे फार महत्वाचं आहे. जसं समर्थ रामदास स्वामींनी समाजामध्ये कार्य केलं, तसं मुक्ताने सुद्धा समाजामध्ये कार्य करणं आवश्यक आहे, असं त्यांनी त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. मग ते म्हणतात, त्यांनी उदाहरणं जी दिली आहेत तर ते वसिष्ठादी ऋषीमुनींची दिली आहेत. ते म्हणतात, वसिष्ठादी महर्षींनी मुक्तावस्था आणि ज्ञानभूमिका न सोडता शास्त्रविहित सम्यक आचरण केलं, इतरांना कर्माचरणाचं मार्गदर्शन केलं. आणि ते सांगतात की ही जी ज्ञानभूमी आहे, ही ज्ञानभूमीचा हा शब्द या ठिकाणी त्यांनी जो योजला आहे, तर त्या कोणत्या ज्ञानभूमी आहेत ते त्यांनी योगवासिष्ठ ग्रंथाच्या सारखं किंवा त्यामधलं असेल कदाचित, तर ते त्यांनी सांगितलेले ते सप्तज्ञान भूमिका ते स्पष्ट करतात. ते असं म्हणतात, पहिल्या योगभूमी 3 योगी यांचे जागरण. पहिल्या जे योगभूमी आहेत त्या 3 आहेत. त्यामध्ये योगी फक्त जागरण म्हणजे विचारणा तनु मानसा सत्वापत्ती अशा त्या आहेत. आणि चौथी स्वप्न, तेथे जाणं ब्रह्मवेत्ता म्हणजे तुरीय अवस्था. भूमी धरता 5वी, भूमी म्हणजे मजला किंवा आपण काय म्हणतो त्याला स्टेजेस म्हणतो, त्याला ब्रह्मविद वर पदवी म्हणतात, मिळते. मिळे घेई जो 6वी तो ब्रह्मविद वरियान, म्हणजे त्यापेक्षा श्रेष्ठ जो असतो तो ब्रह्मविद वरियान. म्हणजे या ठिकाणी ब्रह्मविद वरियान जो असतो तो सतत समाधी अवस्थेमध्ये असतो, पण त्याचं कदाचित काही कारणाने उत्थान होतं. या ठिकाणी शुकाचार्यांचं दृष्टांत ते देतात. 5वी स्वल्प निद्रा, 6वी गाढ निद्रा, न सोडी स्वये न सोडी योगमुद्रा, परतः उत्थान होय जणे, तुर्या ते 7वी, स्वतः परता न उठवी, हिच्या योगी ये पदवी, ब्रह्मविद वरिष्ठ संज्ञक. म्हणजे पहिल्या ज्या 3 आहेत त्यामध्ये मनुष्याला मुमुक्षत्वासाठी कडे तो येतो, सत्वगुण धारण करतो, गुरूंच्या पाशी जाऊन विचारणा करतो आणि तनुमानसा, मग आपलं शरीर काय आहे, शरीराचा संबंध काय, तो पंचकोश वगैरे असं सगळे आहे. त्यानंतर जे तत्वज्ञानाचं चिंतन आहे ते तो करतो आणि मग जो पूर्ण तुरीय अवस्थेमध्ये राहतो त्याला ते ब्रह्मविद वरिष्ठ असं म्हणतात. आणि शुकाचार्यांचं जे उदाहरण आहे ते ब्रह्मविद वरियान अशामध्ये आहे की ते क्वचित प्रसंगी या भूतलावर सर्वसामान्य लोकांच्या पातळीवर येतात आणि जे ब्रह्मविद वरिष्ठ असतात ते कायमस्वरूपी समाधीमध्ये असतात. दत्त महात्म्यामधल्या 11व्या अध्यायातलं 70 ते 73 असे श्लोक आहेत. या ठिकाणी भगवद्गीतेमधलं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला जे तत्वज्ञान सांगतात ते आठवतं. ते त्याला नित्य सत्वस्थ राहायला सांगतात. भगवद्गीतेमधला 2ऱ्या अध्यायामधला 45वा श्लोक आहे.
या सत्वस्थ वृत्तीमुळे ब्रह्मविद वरियान मानला जातो. 7व्या पायरीवरचा जो योगी असतो तो नित्य समाधी स्थितीत असतो. म्हणून तनुमानसा विचारणा सत्वापत्ती या 3 पहिल्या ज्या भूमिका आहेत त्यामध्ये मनुष्य जागृत अवस्थेमध्ये असतो. पण ज्ञान जेव्हा होतं, उपनिषदांचं तत्वज्ञान जेव्हा तो शिकतो, तेव्हा तो ब्रह्मज्ञानी होतो. आणि उपनिषदामध्ये असं म्हणले, ब्रह्मविद ब्रह्मैव भवती. पण पुढे तो त्या स्थितीमध्ये राहणं, सतत राहणं, जसं गाडगे महाराज म्हणतात, चलते फिरते अखंड समाधी में रहना है. म्हणजे ते चालत असले, फिरत असले, कार्य करताना दिसत असले, तरी ते अखंड समाधीमध्ये असतात. असं अशा स्थितीमध्ये ते आचरण करत असतात. त्याला मुक्ताचं आचरण असं विष्णुदत्तांनी म्हटलंय. आणि ते कसं करतात ते त्यांनी सांगितलंय. ते पुढे म्हणतात की मुक्ताने शास्त्रविहित कर्म करावे. त्याच्यामुळे काय होतं, तर ज्ञान स्थिर राहतं, माझेपणा संपतो. नुसतं ज्ञान होऊन भागत नाही, अहंकार जायला पाहिजे. तो लवकर मनुष्याचा जात नाही. उपनिषदाचं तत्वज्ञान जाणणारे हजारो लोक आहेत आज भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये खूप आहेत. अत्यंत विद्वान पंडित आहेत. पण ज्यांचा अहंकार गेलेला आहे तो मात्र ब्रह्मविद वरिष्ठ या पदवीला प्राप्त होतो. तेव्हा असं झाल्यानंतर, ज्ञान स्थिर झाल्यानंतर माझेपणा संपतो, समाहित होतो, निरहंकारी होतो. आणि ते ज्ञान स्थिर केव्हा होतं, तर ज्याचं मन स्थिर झालं असेल त्याचं ज्ञान स्थिर होतं. त्यासाठी आपण पहिला योगाचा भाग बघितलेला आहे. म्हणजे योग हा अत्यंत आवश्यक घटक आहे. ज्ञान आणि योग दोन्हीही एकत्र करावं लागतं. आणि मग काय होतं की तो एक शांत अवस्थेला प्राप्त होतो, शांती त्याच्या अंगामध्ये मुरते. पण स्वस्थ वृत्तीने कर्म करण्यासाठी जे ज्ञान देईल ते शास्त्राचं अध्ययन कसं करावं, हा प्रश्न साहजिकच इथे पडतो. की ठीक आहे, शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे, गुरूंनी साधना सांगितलेली आहे, पण अध्ययन नुसतं कसं करायचं? आपण एरवी जर मुलांना जाता येतं म्हणलं, अरे अभ्यासाला बस, खेळू नको, अभ्यासाला बस, खेळू नको, असं नुसतं म्हणून उपयोग होत नाही ना. त्याला अभ्यास कसा करायचा हे शिकवावं लागतं. तसं इथं शास्त्राचं अध्ययन कसं करायचं हे स्वामी महाराजांनी सांगितलेलं आहे. गुरु सांगतात की ज्ञात्याकडून शास्त्र श्रवण करावं. सत्शास्त्र, सद्विचार, सत्संग आणि साधना, या सगळ्या गोष्टी एकत्र असाव्या लागतात. पण ते शास्त्र श्रवण केल्याने काय होतं, परोक्ष ज्ञान होतं. अहम आत्मा, अहम ब्रह्मास्मी, हे आपल्याकडे सर्वसामान्य लोकांना सगळ्यांना माहिती आहे. पण ते ज्ञान ऐकीव ज्ञान आहे, इन्फॉर्मेटिव्ह नॉलेज आहे. ते आपल्या अनुभवाचं ज्ञान नाही आहे. अनुभवाच्या ज्ञानाला विज्ञान असं आपल्या शास्त्रांनी म्हटलेलं आहे. म्हणजे ज्ञान आहे पण ज्ञानाचं विज्ञान होत नाही. मग त्याचा अनुभव स्वतः घ्यायला लागतो. म्हणजे स्वतः अनुभव घेतला तर ते विज्ञान होतं. आणि अपरोक्ष ज्ञान असं म्हणतात. म्हणजे आपल्याला स्वतःला ज्ञान होतं, तेव्हा ज्ञानाचा अनुभव म्हणजे विज्ञान. आता हे कसं जाणायचं ते सद्गुरू, आता दत्तगुरू सहस्रार्जुनाला समजावून सांगतात. मनुष्याचं काय असतं की तो स्वतःकडे न पाहता इतरांच्याकडे पाहत असतो. आणि साहजिक आहे ना, आपली सगळी 5 ज्ञानेंद्रिय जी आहेत ती बाहेरचं ज्ञान घेण्यासाठी दिलेली आहेत. बाहेरून इन्फॉर्मेशन घेतात. आपली 5 इंद्रिय ती आपल्या मेंदूला कळवतात. मेंदू त्याप्रमाणे निर्णय घेतो. आपल्याला जर 6वं इंद्रिय असतं, 7वं इंद्रिय असतं, तर आपलं ज्ञान नक्कीच वेगळं झालं असतं. जसं आता सोनोग्राफीमध्ये, स्कॅनिंगमध्ये अगदी आतलं शरीरातलं बारीक-सारीक गोष्टी ज्या बाहेरून दिसत नाहीत त्या कळतात की नाही. जे इन्स्ट्रुमेंटनी काय केलंय की आतलं ज्ञान घेण्याची, फिजिकली ज्ञान घेण्याची एक आपल्याला सोय करून दिलेली आहे. पण आपण स्वतः कोण आहोत, कसे आहोत, जन्माला का आलो, कार्य काय आहे, आपल्याला इथं काय नेमकं करायचं आहे, काय मिळवायचं आहे, हे आपल्याला समजत नाही. पण आपल्या स्वतःमुळे आपल्याला ज्ञान होत असतं, हेही आपल्या लक्षात येत नाही. तेव्हा हा स्व कसा ओळखायचा, तर या ठिकाणी त्यांनी अभेद ज्ञान सांगितलेलं आहे. अभेद ज्ञान म्हणजे काय असतं,
तर ब्रह्म किंवा आत्मस्वरूप हे भेदरहित आहे. आता भेद म्हणजे काय, हे सुद्धा आपल्याला कळावं लागतं, की तुझ्या माझ्यात भेद आहे, तुझ्या स्वभावात माझ्या स्वभावात फरक आहे असं आपण म्हणतो. किंवा दोन वृक्ष आहेत, वृक्ष ही संज्ञा एकच आहे, कॉमन नाव नाही, पण त्याच्यामध्ये आंब्याचं झाड, चिकूचं झाड असे भेद आहेत, है ना. तर त्याच्याबद्दल ते सांगतात, त्यांनी भेदाचे 3 प्रकार केले आहेत. त्यामध्ये आहे सजातीय भेद. सजातीय भेद कोणता असतो, तर एकाच प्रकारच्या अनेक वस्तूंमधील भेद. जसं मी आता वृक्षाबद्दल सांगितलं, तर वटवृक्ष आहे, आंबा आहे, जांभूळ आहे. पण जर वटवृक्ष घेतला तर त्यात स्वगत भेद आहेच ना, तो सजातीय भेद, स्वतःमध्ये असणारा भेद कोणता. तर आपण जर वटवृक्ष बघितला तर त्याचा विस्तार आहे, त्याच्या पारंब्यांची संख्या आहे, त्याच्या फांद्यांची संख्या आहे, हा सजातीय भेद. पण ब्रह्म कसा आहे, एकसंध आहे, त्याच्यामध्ये विभाग नाही आहेत, त्यात सजातीय भेद नाही, एकसंध, एकरस, एकावयव असं ते आहे. त्यामध्ये आपल्याला दाखवता येत नाही की हे ब्रह्म म्हणजे त्याचे हे हात आहेत, हे ब्रह्माचे पाय आहेत, हे ब्रह्माचे डोळे आहेत, असं काहीच, किंवा लिंग, स्त्री, पुरुष वगैरे असं काहीच आपल्याला दाखवता येत. दुसरा आहे विजातीय भेद. विजातीय म्हणजे काय, वृक्ष संज्ञक अनेक वृक्ष जरी असले तरी वृक्ष आणि प्राणी यांच्यामध्ये भेद आहे, प्राणी आणि मनुष्य यांच्यामध्ये भेद आहे. आता मनुष्य हे एक सगळेच असले, आता अमेरिका, वेगवेगळे जे देश आहेत संबंध पृथ्वीवर, तर त्यामध्ये मनुष्य आहेतच की. पण मनुष्य आणि प्राणी यांच्यात भेद आहे, प्राणी आणि वृक्ष यांच्यामध्ये भेद आहे, मनुष्य आणि वृक्ष यांच्यामध्ये भेद आहे. पण ब्रह्मामध्ये असा प्रकार नाहीये. म्हणजे हे ब्रह्म अमेरिकेतलं आहे, हे ब्रह्म जपानमधलं आहे, हे ब्रह्म भारतामधलं आहे, किंवा हे प्राण्यासारखं आहे, सिंहासारखं आहे, हे गरुडासारखं आहे, कावळा चिमणीसारखं आहे, असं नाही दाखवत. त्यामुळे त्याच्यामध्ये विजातीय भेद नाही. आणि तिसरा आहे स्वगत भेद. स्वगत भेद कोणता असतो, तर आपण जेव्हा वृक्ष पाहतो तेव्हा आपण सलग बघत असतो, आपण काही बघत नाही हे खोड आहे, ही पानं आहेत, हे फुलं आहेत, ही फळं आहेत, असं नाही आहे. तो सगळा मिळून वृक्ष होतो. जसा आपण एक मनुष्य म्हणलं तरी हात, पाय, डोळे, नाक, चेहरा, हे सगळं वेगवेगळे अवयव असतात. हा स्वगत भेद आहे. तर ब्रह्मामध्ये हा स्वगत भेद सुद्धा नाही. म्हणजे अभेद कशाला म्हणायचं, ते इथं आपल्या लक्षामध्ये येतं. आता दुसरी गोष्ट आपण अध्यात्मामध्ये नेहमी ऐकतो ते म्हणजे विकार. विकारासंबंधी सांख्य तत्वज्ञानामध्ये आपल्याला छान माहिती मिळते. विकार म्हणजे काय असतं, तर रंग, रूप, आकार यामध्ये बदल होतो. उदाहरणार्थ दूध आहे, दुधाचं दही होतं, त्याचं ताक होतं, मग लोणी होतं, मग तूप होतं, असा बदल होतो. पण आपल्याला तुपाचं पुन्हा दुधात रूपांतर करता येत नाही, दह्याचं पुन्हा दुधात रूपांतर करता येत नाही. तो जो बदल होतो तो कारण परत्वे होतो. आपण दही मिसळ दुधामध्ये तर त्याचं दही होतं, नुसतं काही होत नाही. ब्रह्मामध्ये हा बदल नाही. जगाची उत्पत्ती, स्थिती, लय त्याच्यातूनच होतं, पण त्याचं स्वरूप बदलत नाही. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा विकार संभवत नाही, म्हणून ते अविकारी आहे. मग असं जर असेल तर जगाची उत्पत्ती कशी होते, कारण पुरुष सूक्तामध्ये तर सांगितलंय की चंद्रमा मनसो जातः चक्षु सूर्य जायत नाभ्या असीद अंतरिक्षम शिष्णो देव समवर्तत पद्भ्याम भूमीर श्रोत्रात तथा लोकांना कल्पेन, असं ते म्हटलेलं आहे. मग तो भेद नाही का त्याच्यामध्ये, मग त्याच्यामध्ये बदल होत नाही का, त्याचे अवयव जात नाहीत का, असा आपल्याला प्रश्न पडतो. पण तसं ते म्हणतात असं इथे होत नाही. जगाची उत्पत्ती होताना तो फक्त आपल्या शक्तीचं प्रकटन करतो, एवढंच या ठिकाणी आपल्याला असं ते लक्षात घ्यायचं आहे. त्याला आपण माया असं म्हणतो. ब्रह्माची जी शक्ती आहे ती माया. इथं आपल्याला मायेचा संदर्भ येतो. माया वेगळी आहे का, तर माया वेगळी नाही, ती परब्रह्माची अंगभूत अशी शक्ती आहे. शक्ती आणि शक्तिमान कधीच वेगळे नसतात. म्हणजे पैलवान कधी स्वतःची शक्ती घरी ठेवून येत नाही, त्याच्याबरोबरच कायम असते. मनुष्याची बुद्धी त्याच्याबरोबर कायम असते ना, तो कुठेही जाऊ दे, त्याची बुद्धी त्याच्याबरोबर असते, ती वेगळी नाही ठेवता येत त्याला. तसं
अग्नी आणि दाहक शक्ती हे वेगळे नाही करता येत. बरं, त्या शक्तीपासून काही उत्पन्न झालं तर ती शक्ती संपते का? एखादी सुगरीण आहे, सुगृहिणी स्त्रीने एखादा स्वयंपाक केला की तिचं सुगृहत्व जातं का? नाही जात. ते तिच्याजवळ कायमस्वरूपी तसंच असतं. त्याची पाककला ही फक्त दृश्य होते आणि ती संपत नाही. ती तिच्याजवळ कायमचीच असते. किती जरी वेगवेगळे पदार्थ केले, आजकाल YouTubeवर पहा तुम्ही कितीतरी रेसिपीज दाखवतात. मग त्यांची कला संपते का तेवढ्यानी? एक रेसिपी केली की तिची पाककला संपली. असं होतं का कधी? नाही होत. तर ती तिच्याजवळ कायमस्वरूपी असते. म्हणजे एखादी गोष्ट आपण आपल्यातून निर्माण केली, तर त्याचे जे मूळ तत्व आहे ते काही संपत नाही. हे अगदी सोपं उदाहरण त्यांनी इथं दिलेलं आहे. ती फक्त दृश्य होती. तसं जग हे आहे, ते जग उत्पन्न होणं, स्थिती होणं, त्याचं लय होणं, हे फक्त दृश्यच होतं. जे त्याच्यामध्ये अनुस्यूत असतंच आणि त्यामुळे त्याच्यामध्ये काहीही बदल होत नाही. जशी पाककला संपत नाही गृहिणीमधली, तशी हे पण ब्रह्मामधलं पण ही शक्ती संपत नाही. तसं ब्रह्म आणि विश्व यांचा संबंध अशा प्रकारचा आहे. पण ब्रह्माचा विचार जेव्हा आपण अशा प्रकारे करतो, तेव्हा अनेक मतमतांतर येणारच ना. त्याला वाद म्हणतात. म्हणजे एकाचं मत दुसऱ्याला पटेल असं काही नसतं. सहसा पटतच नाही आणि मग वाद उत्पन्न होतात. मग त्याला त्यांनी काय म्हणले? आरंभवाद, परिणामवाद, विवर्तवाद. आता याचा उहापोह पण स्वामी महाराजांनी केलाय. इथं आपण थोडक्यात पाहणार आहोत, कारण हा फक्त आपला परिचायक आहे. आरंभवादामध्ये काय म्हटलंय त्यांनी? तर आरंभ होतो ना कुठल्या तरी गोष्टीचा. कशामुळे होतो? तर त्याला दोन कारणं असतात. एक एक आरंभ कुठलं कार्य करायचं तर साधन पाहिजे आणि ते क्रिया येत असली पाहिजे. तिथं माती आणि घड्याचं नेहमीचं उदाहरण दिलंय. त्याला त्यांनी उपादान कारण आणि निमित्त कारण असं म्हणलंय. माती हे उपादान कारण आहे. कुंभार हा निमित्त कारण आहे. खडा बनवणारा जो आहे तो निमित्त कारण आहे. वास्तविक हे दोन्ही वेगवेगळे आहेत. माती वेगळी, घडवणारा कलाकार आहे तो वेगळा. पण ब्रह्म तसं नाहीये. ब्रह्म वेगळं, जग वेगळं. ब्रह्मातून जग निर्माण झालं. ब्रह्माने काहीतरी घेतलं कोणाकडून तरी बॉरो केलं. म्हणजे कोणाकडून आकाश घेतलं, कोणाकडून पाणी घेतलं, कोणाकडून वायू घेतला. असं त्यांनी पृथ्वी निर्माण केली का? असं विश्व निर्माण केलंय का? तर तसं केलेलं नाही. मग कसं हे समजून घ्यायचं? तर कोळी जसा स्वतःतून धागा काढतो, जाळं विणतो आणि ते जाळेवर विहार करतो. तसं ब्रह्म स्वतःतून विश्वनिर्मिती करतो. मग उपादान आणि निमित्त कारण जेव्हा एकच होतं, तेव्हा आरंभवाद होतो का? नाही होत. म्हणून आरंभवादाचं त्यांनी खंडन केलं. दुसरा आहे परिणामवाद. परिणामाचं जसं मगाशी आपण बघितलं की दुधाचं दह्यात रूपांतर होतं. त्या मूळ स्वरूपामध्ये बदल होतो. मग विश्वनिर्मिती झाल्यावर ब्रह्म बदलतं का हो? तर नाही बदलत. त्याच्यावर कसलाही परिणाम होत नाही. जसं आपण मगाशी पाककलेचं उदाहरण घेतलं तसं. म्हणून त्यांनी परिणामवादाचं पण खंडन केलं. तिसरं विवर्तवाद, जो शंकराचार्यांच्या तत्वज्ञानात आहे आणि आपण त्यांचं तत्वज्ञान ऐकलेलं आहे आपल्या या व्यासपीठावरून. तेव्हा इथं काय होतं विवर्तवादामध्ये? स्वामी महाराज काय म्हणतात? विश्व उत्पत्ती स्थिती लय आपल्याला दिसतो. तर कशामुळे घडतो? तर त्याला ब्रह्मावर होणारा भास असं म्हटलंय. या ठिकाणी नेहमीचा वेदांतामधला रज्जू सर्प दृष्टांत येतो. तर हा तरी का झाला हो? पहा तुम्ही, रज्जू आणि सर्प आपल्याला केव्हा दिसतो साप दोरीवरती? तर आपण साप पूर्वी पाहिलेला असतो, तो आपल्या स्मृतीमध्ये असतो आणि तत्सम जेव्हा वेडीवाकडी दोरी पडलेली असते आणि तिथे अंधार थोडासा असतो, अंधुक दिसत असतं, तर त्यामुळे हा चित्तविभ्रम होतो. आपल्याला ती स्मृती होते सर्पाची आणि आपल्याला असं वाटतं अरे इथे साप तर नाहीये ना. तसा हा चित्तविभ्रम आहे. काय आहे हा? चित्तविभ्रम. आणि तो कशामुळे होतो? तर आपल्याला पक्क माहिती नाही ना ही दोरी आहे का साप आहे. म्हणून त्याला त्यांनी अविद्या असं म्हटलेलं आहे. अविद्या याचा अर्थ अज्ञान, अडाणीपणा असा जरी ते शब्द वापरले असले अज्ञान, तरी अविद्या ज्या ज्या अर्थी आपण समजतो मराठीमध्ये तसं नाही आहे.
अविद्या हे कसे भासात्मक आहे. दोरी तर आहे ना पडलेली, उगाच्या उगाच तर आपल्याला भास नाही झालाय. दोरी आहे, अंधार आहे, सर्पासारखी ती वेडीवाकडी पडलेली आहे आणि सर्प आपल्या स्मृतीमध्ये आहे. त्यामुळे आपल्याला हा भास होतो. म्हणजे आपल्या स्मृतीमध्ये कुठेतरी हा विभ्रम असतो आणि त्याचा जो म्हणजे आपल्या स्मृतीमध्ये कुठेतरी आठवण असते, त्याची स्मृती असते, त्याचं चित्र उमटलेलं असतं. तसं आपल्याला समांतर काहीतरी दिसतं, समान दिसतं आणि त्यामुळे आपल्याला तो भास होतो. म्हणून अविद्या नीट समजून घेतली पाहिजे आणि यासाठी आपल्याला दासबोध अत्यंत उपयोगी पडतो. ब्रह्म अनादि आहे, मग चित्तभ्रांती का झाली बरं? कितीतरी शंका आपल्याला तत्वज्ञानाचा अभ्यास करताना येतात. तर अज्ञान, अज्ञान मी आता म्हटलं तसं की भासात्मक ज्ञान, ह्याला अज्ञान म्हणायचं. अज्ञान म्हणजे अडाणीपणा नव्हे. जे मराठीत आपण शब्द वापरतो तसा अर्थ त्याचा नाही. तर भासात्मक ज्ञान होणे याला अज्ञान म्हणायचं. हे खरं ज्ञान नाही. बरोबर, ते जाणार कसं? ठीक आहे, भास आहे आम्हाला, कारण त्याच्या आमच्या मनामध्ये साप कधी बघितलेला आहे, त्याची स्मृती आहे, म्हणून हा भास झाला, तर नसता झाला. मग हे जाणार कसं? तर या ठिकाणी साधना येते. पण आपण साधना कुठे करतो? मायेमध्ये राहून करतो. आपण साधना मायेत करतो. आपलं इतकं विलक्षण आहे बरं का. आपण कसे आहोत? जीव हा सलक्षण आहे, माया विलक्षण आहे आणि ब्रह्म अलक्षण आहे. तेव्हा सलक्षण जीवानी विलक्षण मायेमध्ये राहायचं आणि अलक्षण ब्रह्माचं ज्ञान घ्यायचं, असा हा तिढा आहे. बरं, आपली साधना मायेमध्येच येणार ना, मग साधना हा सुद्धा भ्रम झाला का या ठिकाणी? तर आपण जे करतो श्रवण साधना किंवा इतर साधना, या सुद्धा भ्रमात्मक विश्वातच होतात. विलक्षण अशा मायेमध्ये राहूनच आपण ही साधना करत असतो. मग तो भ्रम होतो का हो? हे आपली साधना ही सुद्धा भासात्मक आहे का? याच्यावर स्वामी महाराजांनी उत्तर दिलंय. ते काय म्हणतात? अग्नीमध्ये सोनं तापवलं की त्यातील अशुद्धता जाते, तसे चित्ताची अशुद्धता साधनेने संपते. भेद विरतो, म्हणजे जो आपण उजेड टाकून दोरी आहे, साप नाही, हे जे पाहणार आहोत, तो उजेड हा ज्ञानाचा उजेड आहे. खरं ज्ञान होतं, भास संपतो. मग त्या ठिकाणी भ्रम निराश होतो. म्हणून तो स्वामी महाराज काय म्हणतात? जो ज्ञानयोग पर तो करी भ्रम दूर. त्यामुळे ज्ञान आणि योग त्यांनी एकत्र गुंफल्यावर फार वाचायला इतकं सुंदर वाटतं हे आणि समजून घ्यायला खूप आनंद होतो. जो ज्ञान योग पर तो करी भ्रम दूर, तोची आनंद निर्भर, तोची नर कृतकृत्य. तो जो एक आनंद होतो आपल्याला, अरे आपण उगाच घाबरलो की इथं तर दोरीच आहे, असं आपल्यालाच आपण चेष्टा करतो, तसं आहे. हे 12व्या अध्यायातली 31वी ओवी. बरं, मग असं साधन करावं तरी कसं? पुन्हा हा प्रश्न पडतोच आपल्याला. हा अर्जुनाला पण पडला, सहस्रार्जुनाला. मग ते त्याला योगज्ञान किंवा ज्ञानयोग असं म्हणतात. म्हणून हे तत्वज्ञान आपल्याला थोडंसं वेगळं वाटतं, कारण योग आणि ज्ञान यांचा सुंदर त्यांनी मिलाफ या ठिकाणी केलेला आहे. ते काय म्हणतात? विद्या माया आणि जीवभाव, ह्या दोन गोष्टी आपल्याला समजून घ्यायला लागतात. मग माया कोणती आहे? विद्या माया, अविद्या माया, असं काही असतं का? तर ते म्हणतात की मायेच्या दोन शक्ती आहेत. आपल्याला माहिती आहे, ते आवरण आणि विक्षेप. शंकराचार्यांच्या तत्वज्ञानात आपण हे पाहिलेलं. त्याचं निरसन करावं लागतं. मग हे निरसन कसं करायचं? तर त्या त्या ठिकाणी स्वामी महाराज उत्पत्ती सांगतात विश्वाची. ब्रह्म, प्रकृती, पंचमहाभूत, त्यांचे गुण, 5 ज्ञानेंद्रिय, अंतःकरण पंचक, 5 कर्मेंद्रिय, लिंगदेह, कारणदेह, पंचकोश, अशी निर्मिती ते सांगतात. जे ह्या ठिकाणी पुष्कळ विस्ताराने त्यांनी सांगितलेलं आहे. पुढं ठीक आहे, हे सगळं एकत्र येऊन मनुष्याचं शरीर किंवा हे सगळं विश्व निर्माण झालं. मग जीवात्मा उपभोग कसा घेतो? जर पंचमहाभूतातच आपण राहतो, पंचमहाभूतातूनच आपण उत्पन्न झालोय, पंचमहाभूतातूनच जग उत्पन्न झालंय, तर तेच त्याचा उपभोग कसा घेतील? हाही प्रश्न आहे. तेव्हा हे विषय इथं असा आहे की जीवात्मा भोग घेतो कसा?
तर स्थूल देहाद्वारा जागृतीमधला भोग घेतो. आता या ठिकाणी त्यांनी जागृती स्वप्न सुषुप्ती असं इथे घेतलेलं आहे. म्हणजे इथं पुन्हा उपनिषद आलं. स्थूल देहाद्वारा जागृतीतला भोग घेतो, मग स्वप्नामध्ये भोग घेतो, निद्रेचा भोग घेतो. आणि हे भोग घेताना तो कर्म करत असतो. स्वप्नामध्ये पण आपण बरंच काम करतो ना, वेगवेगळी कामं करत असतो, कुठल्याही प्रकारची. इलॉजिकल असतं सगळं, पण कामं तर चालू असतात स्वप्नात सुद्धा. पण जागं झाल्यावर दमलेलो असतो का आपण? नसतो दमलेलं. मग त्या ठिकाणी हे कर्म करतो. बरं, हे कर्म घडतं कसं, असं ते पुन्हा प्रश्न उत्पन्न केलाय त्यांनी. तर ते सांगतात कर्माच्या त्रिविध गती आहेत. लॉजिकली हे सगळं अतिशय सुंदर तत्वज्ञान मांडलेलं आहे स्वामी महाराजांनी. कोणत्या? तर काया वाचा मन याच्याकडून शुभाशुभ कर्म घडतं. बरं, हे कर्म घडण्यासाठी 5 घटक एकत्र यावे लागतात. ते भगवद्गीतेप्रमाणे अधिष्ठान, कर्ता, करण, प्राण आणि इंद्रियांच्या देवता. थोडं वेगळ्या शब्दात सांगितलंय, पण 5 अधिष्ठान होते. तिथं त्यांनी नशीब घेतलेलं नाहीये. दैवम चैवात्र पंचमम भगवद्गीतेत म्हटलंय, पण इथं त्यांनी तो भाग घेतलेला नाही. पण तरी सुद्धा इंद्रिय देवतांचा त्यांनी उल्लेख केलेला आहे. याचं खूप विस्तृत विवेचन आहे, पण आपण थोडक्यात बघूया. कर्माच्या गतीप्रमाणे शरीर घेतलं जातं. त्याचे 5 विभाग स्वामी महाराज करतात. ही शरीरं किती प्रकारची असतात? तर आपण 4 योनी म्हणतो: अंडज, स्वेदज, उद्भिज आणि जारज. पण स्वामी महाराजांनी एक दिविज अशी 5वी योनी सांगितली आहे. दिविज म्हणजे काय असतं, तर इथं पृथ्वीवर जो कर्म चांगली करतो तो स्वर्गामध्ये तिथे राहतो. त्याला त्यांनी दिविज योनी असं म्हटलं. अशा योनीतून कर्मगती होते. म्हणजे ह्या 5ही योनीमध्ये, म्हणजे दिविज ही जी योनी आहे त्यात सुद्धा कर्म घडतं. आणि मग जन्म मरणाचे फेरे घडतात. आपल्याला नहुष राजाची गोष्ट माहिती. तो स्वर्गामध्ये इंद्र होतो ना, आणि मग शचीची अपेक्षा करतो, तेव्हा त्याचे काय हाल होतात ते आपण बघितलेलं आहे. आपल्याला ही कथा माहिती आहे. म्हणजे स्वर्गामध्ये सुद्धा कर्म असतं, त्या कर्माची गती त्याला मिळते, त्याप्रमाणे फळ मिळतं त्याला. मग हे संपावेत असं वाटतं. मग केव्हा संपतं किंवा कोणाला वाटतं, तर मनुष्य जन्मामध्ये अगदी क्वचित एखाद्याला वाटतं की आपले हे जन्म मरणाचे फेरे संपले पाहिजे. मग त्यासाठी उपाय कोणता? दुखणं आहे म्हटल्यानंतर औषध तर घेतलं पाहिजे. तसा हा प्रश्न पडलेला आहे की बाबा मला नकोय जन्म मरणाचे फेरे. मग त्याला उपाय तर करायला हवा. मग तो कोणता उपाय आहे? तो स्वरूप ज्ञान. आधुनिक विज्ञान कुठे थांबतं? मृत्यूपाशी. है ना, बायोलॉजिकल डेथ म्हणतात ते. तसं हे शास्त्र नाहीये. हे कसं आहे? अध्यात्मशास्त्र आहे. या ठिकाणी ब्रह्मज्ञान आहे, या ठिकाणी स्वरूप ज्ञान आहे. ते कुठे थांबतं? फार सुंदर विचार आहे बघा. मनुष्याला पूर्णत्वाची प्राप्ती देऊन हे शास्त्र थांबतं. म्हणजे याला संपूर्णत्व आहे. विज्ञानासारखं नाहीये. विज्ञानाला अजून सगळं उलगडलेलं नाहीये रहस्य. पण अध्यात्मशास्त्र आपल्याला संपूर्णत्व देऊनच थांबतं. म्हणून भारतीय अध्यात्मशास्त्र आपण सर्वश्रेष्ठ आहे असं म्हणतो. मग ज्ञानप्राप्तीचा उपाय स्वामी महाराज सांगतात. काय आहे तो? तो पहिल्यांदा काय आपण पाहिलं पाहिजे? स्वतःचा स्वभाव. या ठिकाणी पुन्हा आपल्याला भगवद्गीता आठवते. सत्वरजतम गुण भगवद्गीतेमध्ये दिलेत. त्याचा आहार विहार सगळं दिलेलं आहे. काय आवडतं काय नाही सगळं दिलंय. तसं त्यामध्ये कोणत्या गुणांचं आधिक्य आपल्यामध्ये आहे ते आधी तपासायला पाहिजे. मग सत्वगुण अंगी बाणावेत. ते कसे बाणावेत ते पण पुन्हा भगवद्गीताच इथे आपल्याला कळते. 16व्या अध्यायातले पहिले 3 श्लोक पहा. कुठे काय आहे त्याच्यामध्ये? अमानित्वम, अदंभित्वम, है ना. हे सगळे आपल्याला पाठही असतील श्लोक. आपल्यामध्ये गीता पाठ केलेले अनेक लोक असतील, त्यांना हे श्लोक पाठ असतील. तर हे जे अमानित्व वगैरे दैवी गुण सांगितलेले आहेत, तर त्याचा अवलंब करावा. म्हणजे आपला स्वभाव तसा नसला तरी तसा प्रयत्न करावा. मग स्वधर्म स्वकर्म पालन करणं हे तर आवश्यकच आहे. मग त्यांनी काय होईल? तर ईश्वर प्रसन्न झाला की मग सद्गुरु दर्शन होईल. पुढची पायरी काय आहे? सद्गुरु सेवा. इथं ज्ञानेश्वरीचा 13वा अध्याय आठवायचा. श्रवण करावं त्यांच्याकडून, मनन करावं, शास्त्र वाचन करावं. ही परोक्ष विद्या झाली.
आणि मग स्वप्रयत्नाने अपरोक्ष विद्या येईल. मग त्याचं ध्यान करावं. आता इथे आला ध्यानाचा विषय. ज्ञान योगामध्ये ध्यानाचा विषय आलाय. तो कसा आलाय? तर त्यांनी काय होतं, तर माया वश होते. महावाक्याचं चिंतन करतायत. नित्यानित्य विचार, विषयोपभोगाविषयी अनादर प्राप्त होतो. शमदमादी षटसंपत्ती आहे, मुमुक्षत्व, आणि हे साधन त्यासाठी त्यांनी सांगितलेलं आहे. पुढे स्वामी महाराजांनी छांदोग्य उपनिषदाच्या आधारे तत्वमसी ह्या महावाक्याचा अभ्यास कसा करायचा ते पूर्ण सविस्तराने सांगितलेलं आहे. अतिशय सविस्तर आहे. त्यामध्ये काय आहे? उपक्रम, उपसंहार, अभ्यास. तो अभ्यास 9 प्रकारचा आहे बरं का. उपक्रम, उपसंहार, अभ्यास, अपूर्वता, फल, अर्थवाद आणि उपपत्ती, हे 6 भाग आहेत. या दृष्टीने तत्वमसी या वाक्याचं चिंतन करावं. आणि एका महावाक्याचं चिंतन आलं की सगळ्याच 4ही महावाक्याचं चिंतन आपल्याला या प्रकाराने करता येतं. हे महावाक्याचा जप सांगितलेला नाही, याचं चिंतन आहे. याचं सविस्तर वर्णन दत्त महात्म्यातल्या 13व्या अध्यायात आहे. ते जिज्ञासूंनी जरूर त्याचा अभ्यास करावा. 9 छांदोग्य उपनिषदाच्या 6व्या अध्यायामध्ये हे सगळा अभ्यास त्यांनी दिलेला आहे. श्वेतकेतू अरुणीचा संवाद आहे त्याप्रमाणे स्वामी महाराजांनी हा सगळा अभ्यास दिलेला आहे. एकदा तत्वमसी वाक्याचा बोध झाला की मग अहम ब्रह्मास्मी, सर्वम खलु इदं ब्रह्म, प्रज्ञानम ब्रह्म, अयमात्मा ब्रह्म, या सगळ्याचा बोध, या महावाक्यांचा बोध होतो. स्वामी महाराजांचा षटपंचाशिका नावाचा वेदांतातला एक प्रकरण ग्रंथ आहे. त्या प्रकरण ग्रंथावरती सांगलीचे डॉक्टर केवा आपटे म्हणून जे मोठे विद्वान झाले, होऊन गेले तर त्यांनी त्याच्यावरती सुंदर विवेचन केलेलं आहे. ते संतकृपामध्ये मागे येत होतं. ज्यांनी कोणी वाचलं असेल त्यांना ते आठवत असेल, तर ते अगदी जरूर त्याचा अभ्यास करावा. स्वामी महाराजांचं सगळं अद्वैत तत्वज्ञान त्यामध्ये वेदांत सगळा आलेला आहे. परत ज्ञान योग यांचं अमालगमेशन, ते सगळे एकत्र आपण जर असा अभ्यास केला त्यांनी काय होतं, मनोनाश, मनोभंग, वासनाक्षय होतो, गुरुशरणता येते आणि आपल्याला अपरोक्ष ज्ञानापर्यंत जाता येतं ध्यान वगैरे करून. पण ज्ञान कसं असतं? ज्ञान शुष्क असतं. त्याच्यामध्ये परम प्रेम स्वरूपा भक्तीचा ओलावा असायला हवा. कारण तो दिला की जी त्याचा सुगंध पसरतो. म्हणजे ज्ञान कसं होतं, आपली उपासना कशी होते? सुगंधीम पुष्टीवर्धनम. महामृत्युंजय मंत्र आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. आपली उपासना कशी आहे? सुगंधीम पुष्टीवर्धनम. तेव्हा अशी व्हायला पाहिजे. ज्ञानी माणूस हा शुष्क होत जातो असं होता कामा नये. तर त्यासाठी त्याला परम प्रेम स्वरूप भक्तीची जोड अत्यंत आवश्यक आहे. ज्ञानेश्वरीमध्ये पण आपण ते पाहतो. तरच त्याचा सुगंध पसरतो. स्वामी महाराजांनी दत्तभक्ती ही सगुण आणि निर्गुण स्वरूपामध्ये सिद्ध केलेली आहे. आता ते काय त्याबद्दल मार्गदर्शन करतात ते पण आपण थोडक्यामध्ये बघूया. पण इथे आपण भक्तीबद्दल थोडंसं विवेचन करू. आता ध्यान करताना सुद्धा जेव्हा त्यांनी योगाचं ध्यान सांगितलेलं आहे त्यामध्ये सुद्धा तन्मूर्ती धारणा आपण जी बघितली, त्यात सांगितलेलं आहे. भगवानाचं ध्यान कसं करायचं, त्याची संपूर्ण पूजा यज्ञासहित कशी करायची ते त्या ग्रंथामध्ये अतिशय सुंदर प्रकाराने दिलेलं आहे. तसं या त्या धारणेमध्ये त्यांनी दत्तात्रेयांचं सगुण रूप जर घेतलं आपण, तर पायापासून मस्तकापर्यंत, मस्तकापासून पायापर्यंत अशी सगळी जी धारणा करायची आहे त्याचं सुंदर विवेचन त्याने दिलंय. आणि शेवटी भगवंताचं जे ईशत हास्य असतं, ईशत हास्य म्हणजे आपले ओठ तेवढेच असे उमललेले की आपल्या ज्या डोळ्याच्या कडा असतात तिथपर्यंतच ते जेव्हा
हास्य असं दिसतं, ओठ असे दिसतात, त्याला ईशत हास्य म्हणतात. आणि भगवंताच्या मूर्तीला नेहमी ईशत हास्य असतं, अट्टहास्य नसतं, म्हणजे जोराने हसतोय, दात दिसत आहेत असं नसतं. तर ते फार उद्बोधक आहे, पाहण्यासारखं आहे. तर या ठिकाणी आपण आता थोडंसं भक्तीबाबत त्यांचं विवेचन बघूया. दत्त महात्म्यामध्ये सुरुवातीलाच भक्तीचं महत्त्व निश्चित केलं आणि आपल्याला भक्ती सोपी वाटते, पण ऍक्च्युअली ती तेवढी सोपी नाही. भक्ती तो कठीण सोळावरील पोळी, असं तुकाराम महाराजांनी का म्हटलंय ते आपल्याला कळतं. त्यांनी नवविधा भक्ती सांगितली भागवतासारखी. ते म्हणतात, जरी पाहिजे मुक्ती तरी आदरावी नवविधा भक्ती. जिने येथे मिळे भुक्ती अंतिम मुक्ती आणायची. म्हणजे इथे दोन्ही श्रेयस आणि प्रेयस, या ठिकाणी उपभोग जरी घ्यायचा असला संसाराचा व्यवस्थितपणाने, तरी सुद्धा भक्ती उपयोगी पडते. आणि शेवटी आपल्याला मुक्ती मिळवण्यासाठी सुद्धा भक्ती उपयोगी पडते. कोणती आहे नवविधा भक्ती? स्मरण आणि वंदन, सख्य सेवन आणि अर्चन, दास्य श्रवण कीर्तन, सर्व निवेदन नवविधा भक्ती. इथे आपल्याला दासबोध पण आठवतो. दासबोधामध्ये समास सगळ्या भक्तीविषयी एक समास आहे. अशी भक्ती कोणी केली, कशी केली? तर दत्तात्रेयांची केली. कोणी केली आहे का अशी, का नुसतंच सांगितलंय? नाही, त्याची सूची महाराजांनी दिलेली आहे. ते काय म्हणतात? कार्तेवीर्ये केली स्मरण भक्ती, उठता बसता खाता पिता चालता बोलता कार्य करिता, असं जे म्हटलंय आपल्या संतांनी, तसं त्याचं स्मरण करावं. किंवा गोंदवलेकर महाराज आठवतात तिथे, की सतत रामनामाचं अनुसंधान ठेवत आपण काम करावं, ती स्मरण भक्ती होती. अलर्काने केली वंदन भक्ती. अलर्काने खरं तर एकदाच वंदन केलं, पण त्याच्यावरती त्याच्या आईचे मदालसेचे संस्कार इतके चांगले होते की त्याला एका क्षणामध्ये सगळं ज्ञान झालं होतं. फार वाचण्यासारखं आहे. आयुराजाने केली दास्यभक्ती. आयुराजा होता ज्याचा मुलगा नहुष, त्यांनी दास्यभक्ती केली. सख्यभक्ती परशुराम आहे. परशुरामाने सुद्धा दत्तात्रेयांची भक्ती केली आहे. आणि आपल्याला संपूर्ण आख्यान माहिती आहे की रेणुका मातेला ती जेव्हा सती गेली ते माहूरगड जे आहे त्या ठिकाणी दत्तात्रेयांचा वास असतो. आणि दत्तात्रेयांनी जमदग्नींचे अर्धदैविक संस्कार सगळे केले. तर त्यांनी परशुरामाने सख्य भक्ती केली. विष्णुदत्तांनी सेवा भक्ती केली, सेवन भक्ती. विष्णुदत्तांनी जन्मभर दत्तात्रेयाचं सेवा केलेली. यदूने काय केलं? अर्चना भक्ती. यदू अवधूत संवाद आपल्याला माहिती आहे, भागवतामध्ये विस्ताराने आले. 24 गुरु आपले सांगितलेले आहेत दत्तात्रेयांनी यदूला, तेव्हा यदूनी त्यांचं अर्चना केलेलं आहे. वेदधर्मे केले कीर्तन. वेदधर्म दीपकाचा संपूर्ण संवाद आहे, त्याच्यामध्ये फक्त दत्तात्रेयांचं कीर्तन आहे, नामस्मरण आहे. जसं व्यास महर्षींनी कीर्तन भक्ती केलेली संपूर्ण पुराणांच्या मध्ये आपल्याला व्यास महर्षींनी जे काही भगवंताविषयी सांगितलेलं आहे ते सगळं भगवंताचं कीर्तन आहे, ती कीर्तन भक्ती. दीपके श्रवण श्री दत्ताचे. श्रवण पण अत्यंत महत्वाचं आहे. दासवदामध्ये 4 वेगवेगळे समास आहेत श्रवणाचे, जरूर बघावेत ते, म्हणजे नेमकं श्रवण कसं करायचं ते आपल्याला कळतं. आणि सर्वस्व आत्मनिवेदन कोणी केलं? तर कित्येक भक्तांनी केलं. त्यामध्ये आत्री ऋषी स्वतः आहेत, जे दत्तात्रेयांचे पिताजी आहेत, वडील आहेत त्यांचे. त्यांनी आत्मनिवेदन भक्ती केलेली आहे. श्री दत्ती तल्लीन होऊन निर्वाण स्थान घेतले, त्यांना निर्वाण पद प्राप्त झाले. भक्ती कशी आहे ही ओवी फार महत्वाची आहे भक्तिशास्त्रामध्ये. भक्ती ज्ञानाची माऊली, परी कृपेची सावली, जिने नामरूपा आणली, ब्रह्ममूर्ती अनायासे. ब्रह्म जे निर्गुण निराकार आहे त्याला मूर्त स्वरूप कोणी दिलं? तर भक्तीमुळे मिळालं. आणि भक्तीमध्ये ज्ञान आहे, निर्गुणाचं ज्ञान आहे. तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण एकू गोविंदू रे, असं माऊलीने म्हटलेलं आहे. तेव्हा निर्गुण जे आहे त्याला प्रत्यक्ष आकार देण्याचं काम भक्तीने केलंय. निर्गुणाला सगुणात आणले तिने. तुकाराम महाराजांचं एक अभंग, अचेत चेतले भक्तीची या सुखे. जे अचेत आहे, जे आपल्याला दिसत नाही,
अचेत आहे असं वाटतं. ते सजीव केलेलं आहे, मूर्ती स्वरूप केलेले ते हे पांडुरंग जो समचरण उभा आहे ते हे साक्षात परब्रह्म आहे. आणि भक्तांच्या साठी देव अवतार घेत असतो. भगवंताचे जे सगळे अवतार किंवा देवी भागवत बघा किंवा सप्तशती बघा, भक्ताच्या संरक्षणासाठी भगवतीने अनेक अवतार घेतलेले आहेत. शाकंभरी आहे, हो ना, अन्नपूर्णा आहे, कितीतरी देवीचे अवतार, महालक्ष्मी, महाकाली, महासरस्वती, विंध्यावासिनी देवी आहे ना, किती किती देवीचे अवतार सांगावेत. भक्तांच्या काळजासाठी हा देव विटेवरती उभा आहे. ही भक्तीचं महात्म्य आहे. भक्तीमुळे निर्गुण निराकार परब्रह्माला सगुणात यावं लागलं. त्याला सगुणात आणण्याचं काम भक्तीने केलेलं आहे. एवढं भक्तीचं महात्म्य त्यांनी सांगितलेलं आहे. ब्रह्ममूर्ती अनायास प्रकट झालेली आहे. दासा मनी जैसा भाव तैसा प्रकट होय पंढरी राव, असं जेव्हा समर्थ म्हणतात तेव्हा कटीवर हात ठेवणारा विठ्ठल कसा झाला? उदंडधारी राम झाला. जे भक्तीने परब्रह्म त्याला हवं त्या रूपामध्ये समोर उभं टाकतं. इतकी ह्या भक्तीची महात्म्य आहे, तर भक्तीचा मोठेपणा आहे. हे पहिल्या अध्यायातले 14 ते 17 श्लोक आहेत, ओव्या आहेत. स्वामी महाराज काय म्हणतात की निर्विशेष परब्रह्माचा साक्षात्कार करण्यासाठी खूप श्रम पडतात. बरोबर आहे. वेदांत तत्वज्ञान समजून घेणं वेगळं, बुद्धीला आकलन होणं वेगळं, आणि ते प्रत्यक्षात आचरणात उतरणं हे वेगळं. चालतं बोलतं तत्वज्ञान आपण अवघड आहे दिसणं. सगुण ध्यानाने काय होतं? मन सावधान होतं. म्हणून ते अत्यंत आवश्यक आहे. भक्ती आवश्यक आहे. पुढे त्यांनी प्रत्येक भक्तीचं वेगवेगळं महत्व सांगितलंय, पण विस्तार होईल. आपल्याला इतकं सगळं सविस्तर पाहायचं नाहीये, आपण फक्त परिचय करून घेत आहोत. आता आपण स्वामी महाराजांची जी काही वैशिष्ट्ये आहेत तत्वज्ञानाची, आपण का अभ्यास करायचा? कारण तत्वज्ञान सर्व संतांनी सांगितलेलं आहे, सर्व महात्म्यांनी सांगितलेलं आहे. एवढे सांख्य, योग, न्याय, वैशेषिक ही सगळी 6 दर्शनं आहेत आपल्याकडे, उपनिषद सगळे आहेत. आणि मूळ तत्वज्ञान तिथूनच सगळ्यांनी घेतलेलं आहे, पण मांडणी प्रत्येकाची वेगळी आहे. मग आपल्याला आपल्या प्रवृत्तीप्रमाणे कुठल्या तरी एका तत्वज्ञानाचा अवलंब तर करायला हवा, तशी आपली साधना व्हायला हवी. त्यासाठी हे आपण वेगवेगळ्या तत्वज्ञानांचा अभ्यास करतो. ते आपल्या प्रवृत्तीला, आपल्या स्वभावानुसार, आपल्या शारीरिक, आर्थिक, मानसिक स्थितीनुसार आणि सामाजिक स्थितीनुसार. आज आपण बघितलं की एवढा मोठा स्फोट काल दिल्लीमध्ये झालाय. सामाजिक अस्वस्थता असल्यानंतर साधना करणं ही किती अवघड गोष्ट असते. तेव्हा ह्या सगळ्या परिस्थितीनुसार आपण कोणत्या तत्वज्ञानाचा अवलंब करायचा हे आपल्याला वेगवेगळ्या तत्वज्ञानाचा अभ्यास केल्यानंतर आपण लक्षात घेऊ शकतो, आपण त्याचा अवलंब करू शकतो. म्हणून आपण हे एवढं तत्वज्ञानाचं चिंतन ऐकत आहोत. स्वामी महाराजांच्या तत्वज्ञानाचं वैशिष्ट्य काय आहे? तर योग, ज्ञान आणि भक्ती यांचा पवित्र असा त्रिवेणी संगम त्यांच्या तत्वज्ञानात आहे. योगाने प्राप्त होणारे मनोभंग, वासनाक्षय, वासना नाश, तेवढा उपयोगाचा नाही. त्यासोबत ज्ञान हवं. नुसतं ज्ञान हवं का? ज्ञान आणि योग पुरा होतो का? तर नाही. ज्ञानाला स्नेहाची, मायेची ऊब हवी, जी भक्तीने देतायत. तेव्हा ज्ञान, योग, भक्ती यांचा असा समन्वय स्वामी महाराजांच्या तत्वज्ञानामध्ये आहे. हे त्याचं वैशिष्ट्य आहे. तर माऊली ज्ञानेश्वर महाराज जसं म्हणतात की किंबहुना चराचर आपणाची झाला, असं ह्या ज्ञान, योग, भक्तीच्या समन्वयाचं तत्वज्ञान जर आपण अंगीकारलं, तसा जर थोडासा जरी प्रयत्न केला सद्गुरूंच्या कृपेने, ईश्वराच्या आशीर्वादाने, आणि जे आपले मार्गदर्शक आहेत, दातार सर आहेत, संध्याताई आहेत, या सगळ्यांच्या कृपाशीर्वादाने आपण एका जरी तत्वज्ञानाचा अंगीकार केला आणि त्याप्रमाणे जर आपलं आयुष्य आखलं इथून पुढचं जरी, तरी सुद्धा आपल्याला विश्वात्मक होता येईल. धन्यवाद. मनापासून नमस्कार.